नमस्कार मित्रांनो, आज आपण 5वीच्या भूगोलमधला 16वा पाठ बघत आहोत. भारत मानवी व्यवसाय. मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यवसाय करतो. या पाठात आपण शेती, खाणकाम, मासेमारी, पशुपालन या व्यवसायाची माहिती करून घेऊया. शेती बघूया. जमिनीची मशागत करून त्यामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला शेती म्हणतात. बघा, शेती कशाला म्हणतात? जमिनीची मशागत करून त्यामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला शेती म्हणतात. भारतात शेती हा एक प्रमुख व्यवसाय असून त्यावर देशातील जवळपास 70% लोक अवलंबून आहे. यामुळे भारतास कृषीप्रधान देश म्हणतात. बघा, कृषीप्रधान देश का म्हणतात? कारण 70% लोक अवलंबून आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यावर विशेष लक्ष दिले गेले. जलसिंचन, सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढवण्यात आपण यशस्वी झालो. भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस जिरायती शेती म्हणतात. बघा, इथे जिरायती शेती म्हणजे काय हे दिलं आहे. काही पिकांना मात्र जास्त पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांना सिंचनाने पाणी पुरवठा करावा लागतो. सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस ओलिताची शेती म्हणतात. बघा, ओलिताची शेती कशाला म्हणतात? सिंचनाच्या आधारे केल्या जाणाऱ्या शेतीस ओलिताची शेती म्हणतात. भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत. पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या शेतीच्या हंगामास खरीप हंगाम असे म्हणतात. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीपाची पिके म्हणतात. हिवाळ्यात जमिनीत काही काळ ओलावा टिकून राहतो, त्यावर पिके घेतली जातात. शेतीच्या या हंगामास रब्बी हंगाम असे म्हणतात. या काळात जी पिके घेतली जातात त्यांना रब्बीची पिके म्हणतात. याशिवाय उन्हाळ्यात जलसिंचनाच्या आधारे काही पिके घेतली जातात, त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. खाद्यान्न पिके बघूया. भारतीय शेतीमध्ये खाद्यान्न पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी प्रमुख खाद्यान्न पिके आहे. तांदूळ बघूया. तांदूळ उत्पादनाच्या दृष्टीने भारत जगातील एक अग्रेसर देश आहे. भात हे भारतातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न आहे. हे तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, हे विचारणार नाही आपल्याला, एक माहिती म्हणून आपण वाचून घेऊया. या पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान आणि सुमारे 1000 मिमी पावसाची आवश्यकता असते. याशिवाय कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारे हे पीक घेतले जातात. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार इत्यादी राज्यांमध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जलसिंचनाच्या आधारे हे पीक घेतले जाते. हे माहिती महत्त्वाची नाही. गहू बघूया. तांदळाखालोखाल गहू हे देशातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. रब्बी हंगामात गव्हाचे पीक घेतले जाते. गव्हास पेरणीच्या वेळी कमी तापमानाची तर पीक तयार होताना जास्त तापमानाची आवश्यकता असते. सुमारे 750 मिमी पाऊस या पिकास उपयुक्त असते. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी प्रमुख गहू उत्पादक राज्य आहे. ज्वारी बघूया. ज्वारी उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. उत्पादन व पिकाखालील क्षेत्र या दृष्टीने ज्वारी हे देशातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. या पिकास मध्यम तापमान व सुमारे 500 मिमी व त्यापेक्षा अधिक पाऊस उपयुक्त ठरतो. हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश ही प्रमुख ज्वारी उत्पादक राज्य आहे. व्यापारी पिके बघूया. काही पिकांचे उत्पादन केवळ व्यापारी दृष्टिकोनातून घेतले जाते. ही पिके प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. ऊस, कापूस, चहा, कॉफी इत्यादी प्रमुख व्यापारी पिके आहे. ऊसापासून साखर, गूळ, खांडसरी ही उत्पादने मिळतात. या पिकाच्या वाढीचा कालावधी मोठा असतो. ऊसाला जास्त तापमान व सुमारे 1200 मिमी पाऊस उपयुक्त ठरतो. कमी पावसाच्या प्रदेशात जलसिंचनाच्या आधारे हे पीक घेतले जाते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी प्रमुख ऊस उत्पादक राज्य आहे. कापूस बघूया. कापडाची निर्मिती कापसापासून होते. जास्त तापमान व सुमारे 1000 मिमी पाऊस या पिकास मानवतो. पिकाची वाढ होऊन कापसाची बोंडे वेचणीस तयार होण्याच्या काळात कोरडे हवामान व स्वच्छ सूर्यप्रकाश असावा लागतो. कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब ही राज्य प्रमुख आहे. चहा बघूया. चहाची खुडलेली पाने वाळवून त्यावर प्रक्रिया करून चहा तयार करतात. चहाच्या उत्पादनास उबदार हवामान व सुमारे 1500 मिमी पाऊस उपयुक्त ठरतो. चहाच्या कोवड्या पाण्याच्या वाढीसाठी मृदेतील ओलाव्याची गरज असते. डोंगर उताराची पाण्याचा निचरा होणारी मृदा या पिकास अनुकूल असते. चहाच्या मळ्यात कामासाठी मोठ्या प्रमाणात कुशल
कामगाराची आवश्यकता असते. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ इत्यादी प्रमुख चहा उत्पादक राज्य आहे. बघा, हे प्रमुख चहा उत्पादक राज्य माहिती असू द्या. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू व केरळ. भुईमूग बघूया आपण. या पिकाचा मुख्य उपयोग खाद्यतेल निर्मितीसाठी होतो. या पिकास उष्ण व कोरडे हवा आणि सुमारे 500 मिमी पावसाची आवश्यकता असते. खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. जलसिंचनाच्या आधारे उन्हाळ्यातही हे पीक घेतले जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश इत्यादी प्रमुख भुईमूग उत्पादक राज्य आहे. भुईमुगाप्रमाणे इतर काही पिकांपासून सुद्धा खाद्यतेल काढले जाते. अशा पिकांना गळीताची पिके म्हणतात. बघा, गळीताची पिके कशाला म्हणतात हे दिलं आहे इथे. तीळ, करडई, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी गळीताची पिके आहे. आंबा, केळी, सफरचंद, संत्री, द्राक्ष इत्यादी भारतातील महत्त्वपूर्ण फळबाग पिके आहे. अनेक राज्यातून फळबाग पिके घेतली जाते. औषध वनस्पती, फुलशेती, भाजीपाला शेती यांचा प्रसारही भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. खाणकाम बघूया आपण. भूगर्भात अनेक प्रकारची खनिजे असतात. भूपृष्ठावरून तसेच भूकवचातून खनिजे काढण्याचे काम खाणकाम म्हणून ओळखले जाते. बघा, भूपृष्ठावरून तसेच भूकवचातून खनिजे काढण्याचे काम खाणकाम म्हणून ओळखले जाते. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. तेथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोब्रा भागात कोळसा खणून काढला जातो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हा शब्द आठवण ठेवा. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोब्रा भागात कोळसा खणून काढला जातो. कर्नाटकातील कोलार भागात सोन्याच्या खाणी आहे. हे सुद्धा जोड्या लावामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते, लक्षात ठेवा. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळील अरबी समुद्रात मुंबई हाय, गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहे. समोर बघूया. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडांच्या खाणी आहेत. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. बांधकाम, रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खडी लागते. खाणीतून दगड काढून खडी केंद्रामध्ये खडी तयार केली जाते. मासेमारी बघूया. समुद्र, नद्या, तलाव, सरोवरे इत्यादी जलाशयामध्ये मासेमारी व्यवसाय केला जातो. अन्नाशिवाय माशांपासून तेल, खते, औषधे व इतर अनेक पदार्थ तयार केले जातात. मासेमारी हा भारतातील एक महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. मासेमारीचे गोड्या पाण्यातील मासेमारी व खाऱ्या पाण्यातील मासेमारी किंवा सागरी मासेमारी असे 2 प्रकार केले जातात. नद्या, तलाव, सरोवरे इत्यादीमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय चालतो. दक्षिण भारताच्या पश्चिमेस व पूर्वेस मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. किनाऱ्यालगत आणि खोल समुद्रात सागरी मासेमारी चालते. सागरी मासेमारी गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा व पश्चिम बंगाल या किनारी राज्यात तसेच समुद्रातील बेटांच्या आसपास केली जाते. भारतात प्रामुख्याने शार्क, सार्डिन, बांगडा, पापलेट इत्यादी जातीचे मासे सापडतात. आपण पशुपालन बघूया आता. प्राण्यांपासून मानवास दूध, मांस, कातडी, हाडे, लोकर इत्यादी उत्पादने मिळतात. ओझे वाहून नेण्यासाठी, शेतीत कामे करण्यासाठी आणि इतर कामांसाठी प्राण्यांचा उपयोग होतो. भारतात व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसाय फारसा केला जात नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये शेळ्या, मेंढ्या पाळतात. गुजरात, राजस्थानमध्ये गाय, बैल, मेंढ्या व उंट पाळतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम भागात शेळ्या, मेंढ्यांचे पालन केले जाते. तामिळनाडू राज्यात तोडा जमातीचे लोक म्हशी पाळतात. हे महत्त्वाचं आहे. तमिळनाडू राज्यातील तोडा जमातीचे लोक म्हशी पाळतात. हे जोडा लावामध्ये विचारले जाऊ शकते. आपण यावरचे प्रश्न बघूया. हा पाठ इथे संपतो. भारतातील रिकामी जागा पठार खनिजांचे पठार म्हणून ओळखले जाते. बघा, छोटा नागपूरचे पठार. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. दुसरा प्रश्न, पाण्याचा निचरा होणारी मृदा पिकास अनुकूल आहे. तिसरा प्रश्न, भारतातील शेतीचे हे हंगाम आहे. खरीप व रब्बी हे हंगाम आहे. प्रश्न बघा, खाणकाम म्हणजे काय? प्राण्यांपासून मानवास कोणकोणती उत्पादने मिळतात हे महत्त्वाचं नाही.
गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय कोणकोणत्या राज्यात चालतो हे सुद्धा महत्त्वाचं नाही. भारतास कृषीप्रधान देश का म्हणतात? गव्हाच्या पिकासाठी कोणत्या हवामानाची आवश्यकता असते? भारतात कोणकोणत्या राज्यात प्रामुख्याने पशुपालन केले जाते? कापूस पिकाविषयी सविस्तर माहिती लिहा. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठाची माहिती घेऊन. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.